जबरदस्त, एक नंबर सफेद वाघ. आपण राऊंड मारतो, शतपावली चालली यांची सगळ्यांची. नाग बघा आईच्या गावात, एवढा मोठा नाग आहे यो. ह्याला डेंजर माणूस आहे यो. दिसतोय वा वा, काय ऍक्टिव्ह आहे बघा तुम्ही. लोक एवढी मोठी मसल्स बघा हे. ओ तेरी, हा मला वाटतं मेल आहे, 2 त्या फिमेल आहेत. जंगली कुत्रा आहे काय? कुठे? अरे इथं बाहेर तर सिंह आहे, तिथं ते फिमेल आहे का? आणि इथे दिसला तुम्हाला? तुम्हाला दिसत नाहीये. वेट अ मिनिट. रघुनाथ हेमुले यांनी शिवराम यांच्यासाठी काळवीत दत्तक घेतले आहेत 2025. ओके, कडक ना. तर स्वागत आहे मित्रांनो. आपण आज आलो आहोत कात्रजच्या झूलॉजिकल पार्कमध्ये भेट घ्यायला. राजीव गांधी उद्यान असं म्हणतात याला. आणि इथं आपण आलेलो आहोत आणि आतमध्ये एंट्री पण केली आहे. 40 रुपये प्रति व्यक्ती इथे कर म्हणजे तिकीट आहे इथे. आणि इथून आपण आता पुढे चाललेलो आहोत. इथे बाजूला माकडे वगैरे होती ते आपल्या गावाला जे नॉर्मली बघतात. इथं पुढे एक दिसते मला, इथे आपण चाललो आहे आता. हे बघ. तर या उद्यानामध्ये जाताच आपण पहिले या उद्यानाचा एक आराखडाचा फोटो काढतो. आणि या आराखड्यामध्ये आपल्याला दिसते की कुठला प्राणी कुठल्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. तर इथे जाण्याच्या आधीच पहिला आपण जाणार आहोत सर्प उद्यानामध्ये, जे एंट्री मार्गच्या या लेफ्ट साईडला आहे. आणि तिथून नंतर आपण पूर्ण भ्रमंती करणार आहोत. स्नेक पार्कमध्ये पोहोचलो की पहिलंच आपल्याला हा सापाची पहिली जात कळते, ती म्हणजे ही धामण जी इथे ठेवली आहेत. 2 ते 3 धामण इथं 3 ते 4 धामणांनी इथं पाहायला बघायला भेटतात, ज्या झाडाच्या उंडक्यावर आहेत आणि ते फिरताना आपल्याला दिसते. तर ही जी आहे ही धामण आहे, एवढी मोठीच्या मोठी दिसते. बिनविषारी साप आहे ते. तर या सर्प उद्यानात पोहोचलाच आपल्याला या ठिकाणी हा स्टॅच्यू बघायला भेटतो. आणि सगळेजण इथे फोटो काढत असतात. मग मी पण काय मागं पडलो नाही, मी पण इथून इथे बसून मस्त फोटो काढले. चव आहे. पाण्यामध्ये काय, पाण्यामध्ये स्विमिंग करतो पाण्यामध्ये. जाऊ सगळीकडे जाऊ. कासव आणि याची पूर्ण डिटेल्स हे वाचू शकता. हा आहे रसल वायपर. 3 ते 4 फूट असतात आणि याचे डोके चपटे व त्रिकोणी असते. हा लॉन्स मोठं जाळीदार आणि एवढा मोठा आहे ते. फोकस तरी होते काय, खूप मोठा आहे. 32.10 फूटपर्यंतचा रेकॉर्ड आहे याचा. हा तर मित्रांनो, आपण ते मगाशी ते अजगर बैल ॲक्च्युली त्याचे आतमध्ये असल्यामुळे ना ते फोकसच घेत नव्हता कॅमेरा, त्याच्यामुळे पण खूप मोठं प्रचंड मोठा होता. आणि त्याच्या 3 ते 4 फूट लांबीचा आहे आणि खूप मोठा होता तो अजगर. आणि इथं आम्ही त्या कासव वगैरे बघतोय. इथे हे कासव आहे ज्याला बोलतात चांदणी कासव मराठीमध्ये. ही सगळी इन्फॉर्मेशन पण दिली आहे, ती तुम्हाला आता अशी देतच जाईल इन्फॉर्मेशन. ठीक आहे, काढून ठेव त्यातला असलं. आपण आता बघणार आहोत दगड गिळणाऱ्या मगरी. प्रौढ मगरीच्या पोटामध्ये दगड गुटारतात. दगडामध्ये खाल्लेल्या अन्नाचे बारीक तुकडे होण्यास मदत होते. दगडामुळे पोहताना शरीराचा तो समय मदत होते. अशा मगर इथं आहे वाटतं. चाललंय फाइंड आउट. मगर बोलते हा iguana आहे. हा एक प्रकारची पालीची जात आहे, सरडा बोलतो. केवढा मोठा आहे तो. सरड्याची जाते म्हणते. हे डिटेल आहे iguana. हे आपल्याला क्रॉफर्ड मार्केटमध्ये पण बघायला भेटतात.
इथे तुम्हाला दिसेल इथे सापाची कात आहे. इथे कात आहे आणि इथे कात दिसते. सापाची कात आहे, साप नाही. धूळ नागिन बिनविषारी. तो साप दिसतच नाहीये. साप कुठं लपलाय का आतमध्ये? अयो तिकडं काय इथे दिसतोय मला. काय वाटतं 75 सेंटीमीटर लांब असून त्याने ह्या कात सोडल्या तर काय मग इथे. चला पुढं. हे बघा इथे पण आहे काय जे नाव आहे ट्रिकेट तस्कर. इथे का छोटा साप आहे पण तेवढाच विषारी पण आहे. बिनविषारी आहे, सॉरी नॉन वेनमस. हल्ला लकीली आपल्या टायमिंगलाच हल्ला आहे. नाहीतर एकदा बसले ना उठत नाही ते. इथे पुढे पण एक आहे त्याचं नाव आहे चापडा. हा विषारी. अरे हा ग्रीन कलरचा आता मी बघितलेला आहे ट्रेक करताना. पण हा ग्रीन कलरचा जो झाडावर आढळतात सापडतात. इथं बघा हे काय दिसलं का? पण हा फक्त स्टॅच्यू आहे, खरोखरचा नाही आहे. आपण एक प्रकारचा सरडाच आहे. स्टॅच्यू फक्त लावून ठेवला आहे इथे आणि तर कात टाकली इथे. मित्रांनो याला बोलतात सुसर मगर, हिंदीमध्ये घड्याल. अरे फोकस कसं दिसतोय मगरीसारखं. थोडंसं तोंड जरा पुढं बारीक असतं. इथे काय नाही ते पाण्यात आहे. याची डिटेल्स इथे टाकली. सुसरीचे जबडे लांब सडक असतं. ससुरीची लांबी जास्तीत जास्त 21 फूट असते. न सुसरीच्या जबड्याच्या टोकावर उंचवटा असतो आणि भारतात गंगा यमुना ब्रह्मपुत्र नदी होते. इथे मासे आहेत. हे माझ्या फिश टँकमध्ये पण आहेत. इथे गोल्डफिश आहे. इथे गोल्डफिश का ठेवले बाय द वे? अरे ते मगरच आहे ॲक्च्युली. मगराची केज आहे पण मगर दिसत नाही आहेत मला. इथल्या मगरी गायब झाल्यात. इथल्या मगरीचा केज आहे पण इथं मगर नाही आहेत. हा पान कासव जे आपल्या इंडियन याच्यामध्ये सगळीकडे सापडतात. पण इथे गोल्डफिश शिवाय काय दिसत नाहीये. पान कासवही नाहीये. काय नाही ते. चला पुढं. नाग बघा आईच्या गावात एवढा मोठा नाग आहे. अरे बघ की पुढचा जरा मोठा वाटतो का रे? तिथे कचरा साफ करतात आणि हा ना त्यांच्यावर हे करतोय. ह्याला डेंजर माणूस आहे. एक खालचा कसला दिसतोय. त्याच्यात मागे वळलंय कसं दिसतंय. जबरदस्त. पण त्या नागावर मागे काय नाहीये. लेडीज जेंट्सचा प्रकार आहे का? तिथे एक छोटा आला बारीक. त्यांना माहिती असेल केवढा मोठा आहे. पण 100 फूट. हे बघा कसं पण करतोय. इथे साफसफाई करतात येतं त्यांच्यावर. खतरनाक दिसतोय. रेडीच आहे अटॅक करायला. तर हा आहे दिवड. बिनविषारी साप आहे जो पाण्यामध्ये सध्या. मित्रांनो आता मी ना साप पकडणार आहे. दाखव तुम्हाला साप पकडून. चला साप पकडतो मी. थांब बंद कर. पकडला ना साप. कसा आहे साप? मित्रांनो इथं आहे अजगर जो बिनविषारी साप आहे. इथे दिसतोय हा. त्या साईडला पण असेल आय गेस. अयो अरे बाबा रे. नीचे का देखाय नाही. खतरनाक. एवढा मोठा अजगर आहे. खाली बघितला का तू? हा बघितला. खाली मोठा आहे. अरे हल्ला. ये मुंह देखो उसको. मुंह देखो. चलो जी खूप मोठा अजगर आहे यो.
तसे अजगर हलत नाहीत, एकदा निपचित बसले की बसं कसं दिसतं. मी आलो की अजगर हलतात आहे, मी आलो की अजगर हलतात आहे. कसं हलतं तुला काय भीती वाटते का? कसला डेंजर आहे. डेंजर का लय भारी आहे. काय भारी आहे. अरे बिनविषारी आहे. तरी पण ते तुला चावला तर काय होणार ना, आपण तुला चावल्याचंच बघ. पण तुला ना असे जकडून मारणार आहे. चला पुढे जाऊ आपण. चला तर हे असं उद्यान आहे. मला वाटतं सर्पाचं एवढं झालेलं आहे. हे काय स्नेक प्रूफ फेन्स. ओके चला आता इथून दुसरीकडे आपण जाऊ. मित्रांनो असं मला वाटतं आता सापाचं बघून झालेलं आहे. इथून आता दुसरा रस्ता बघायचा नक्की जायचं आहे कुठे. ठीक आहे इकडून जाऊ, इकडून बघू. काहीच नाही का, काय तर असेल ना विचार तिकडं. का पिक ऑफ वेंचर इथे दिसलंय, तर इकडं आपण जाऊ खाली इथे समोर. आणि इथे अरे बाबा गिधाड आहे तिथे रे, ते दिसले का अक्षर. आणि ओपन स्पेसमध्ये शो यू हे दिसलं का, इथे गिधाड बसलंय. आता कॅमेरामध्ये दिसत नाही. अरे बाबा बघ तिथे किती याच्या हो गिधाड्या का दुसरं काय काय कळलं झालं, पण काय तर आहे. पण हा फोटोशूटसाठी चांगला एरिया आहे. सगळे ते फोटोशूट करतात. मी पण फोटो काढणार आहे इथे, मी पण इथं फोटो काढणार आहे. केज पाशा आले पण केज मध्ये काय दिसत नाहीये. असं वाटतं जुरासिक पार्कच्या त्या ह्याच्यात आलोय मी. कुछ दिख रहा है क्या? इथली गदाड्या पळून गेलेत, काही दिसत नाहीये, काही नाहीये. आणि हा संपूर्ण दलदलीचा भाग आहे. त्यामुळे इथे आपल्याला गिधाडांना ते काही दिसलं नाहीये. नुसते ओपन केजेस आहेत, बाकी काय नाही इथे नथिंग. चला आता पुढे जाऊ बघा बघायला. तर मित्रांनो तुम्हाला जर फिरायचं असेल तर अशा प्रकारच्या इथे गाड्या पण उपलब्ध आहेत. आणि आय थिंक 100 रुपये पर पर्सन आहेत. मी जरा चेक करतो किती रुपये काय घेतात ते. बघितलं इथे भरती एक गाडी, अशा गाडीवरून पुन्हा राऊंड मारतात हे. हा तर त्या इलेक्ट्रिक गाडीचं मी विचारलं तर 40 रुपये प्रति व्यक्ती आहे. आणि ते स्नेक पार्क आपण जे आता फिरून आलो ते सोडून बाकी सगळं फिरवणार. पण मित्रांनो काय माहिती आहे का, जे चालत जी बघण्याची मजा आहे ना, म्हणजे आपण लगेच थांबून बघू शकतो. इथं तसं नाही आहे. थांबणार 2 मिनटं तिथं थांबणार आणि लगेच पुढे नेणार. त्यामुळे तिथं बघण्याची एवढी मजा भेटणार नाही गेस. हां म्हणजे जे ज्यांना चालायला जमत सिनियर सिटीजनसाठी एकदम बेस्ट आहे गाडीतून फिरायला. तर आपण पुढे चाललो आहे. स्नेक पार्क झालेला आपण इथून असं चालत पुढे चाललो आहे. आता किती चालायचं आहे मला माहीत नाही, ते चालल्यावरच कळेल. ते पाण्याची सोय पण आहे, ते काय टेन्शन नाही. पाणी वगैरे पिऊन जाऊ. इथे तुम्हाला बघा दिसत आहे इथं मोठ्या बाजूला आहे ना, ही बांबूची झाडं लावलीत मोठीच्या मोठी. हां इकडून खूप सारी बांबूची झाडे आजूबाजूला. इथं बस स्टॉप आहे, इथं बस स्थानक काही. दिसले आम्हाला लय लांब आहे. अस्वल एकच आहे वाटतं. दुसरा कुठे? और दुसरा पण आला अस्वल मोठाच्या मोठा. त्याच्या आईला पडलोय. अरे वा खूप मोठा आहे. वा एवढा मोठा आहे. दो भाई एवढी पब्लिक येते दिसतंय तुम्हाला. मोठे मोठे भालू तिथे. चला चला पुरे स्लॉथ बियर. खूप लांब आहे पण करणार आहोत बिबट्या. चला 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 बिबट्या बघायला खूप एक्सायटेड आहेत. बिबट्या आपण कधी बघितलाच नाही ना, टीव्हीवर बघतो. तू बघितलं टीव्हीमध्ये तेच बोलतो. आता इकडं बिबट्या बघ काय मोठी केज आहे. एवढी भली मोठी केज दिसली तुम्हाला. त्या केजमध्ये बिबट्याला ठेवला आहे कारण की त्याला बारक्या जागेत ठेवणं असंभव आहे. कुठे आहे त्या बिबट्या दिसतोय का? अरे 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 राऊंड मारतोय हा. आताच जेवण झालं तर शतपावली करतोय तो. दिसला का? एवढा जागा तर राऊंड मारतोय. लकीली चालताना दिसलाय, नंतर बसलेल्याच दिसतात.
अरे शतपावलीला कुठे झाली? हा आला माग आला. दिसतोय. वा वा काय ऍक्टिव्ह आहे बघा तुम्ही. म्हणा माघारी शतपावली करतोय सांगतोय काय कळलं का अक्षा? शतपावली करतोय इथून रिव्हर्स मिळालं. काय भारी आहे यार तू बिबट्या. तो शतपावली करतो तेवढा जागेवरच. मला दाखवला आता मी मस्त वाटला. आता इथून पुढे पुढे जाऊ आपण काय अजून काय ते बघता येईल. मस्त आहे. राणीच्या बागेत पण गेलो पण राणीच्या बागेत असे बिबट्या वगैरे काहीच नव्हतं बघायला भेटले. ते इथे खूप सारे बघायला भेटले. सापाच्या जाती खूप बघायला भेटल्यात. आत्ताशी मला वाटतं 10 ते 20% झाला असेल आपला फिरून. अजून खूप फिरायचं आहे. नीलगाय बोलतात अजून खूप काय ते बघू आता अजून काय काय बघायला भेटतं. आपण फिरतोय. मी पण पहिल्यांदाच आलोय. ही दुसऱ्यांदा आली आहे त्यामुळे मला पण एवढं इथलं माहित नाहीये. बघू आता काय काय बघायला भेटतं ते तुम्हाला पण दाखवतो. वाघ अरे दादा म्हणजे आम्ही जरा क्लोज जाऊ. बघा असा वाघ दिसतोय. हे बघा कसा दिसतोय. खूप मोठा वाघ आहे. इकडेच बघतोय. आपल्याकडे DSLR नाही ना तर मस्त काही व्हिडिओ दाखवला असता. साफसफाई करतो त्याच्या हाताची पायाची. चाटतोय तो असं वाटतं. किती लांब आहे बघितलं का तुम्ही? एवढा लांब आहे. एवढा झूम करून दाखवलं तुम्हाला मी. काय मस्त. हा थोडा जवळ असता नाही इथे इथे जरी असं नाही इथे असं नाही इकडे तर मस्त वाटलं असतं. खूप लांब आहे तो. चीता नाही भैया आई तो वाघ आहे. बाघ आहे. कसा बसतो कोणातरी बघतोय का ते? पांढरा वाघ जबरदस्त एक नंबर सफेद वाघ. आपण राऊंड मारतो. शतपावली चालली यांची सगळ्यांची. जेवणाची झाले वाटतं. जेवण झालं यांचं. भारी दिसतोय बघा. अक्षा इथे बघितलं इकडे आहे की काय भारी. पोरं तर केत सगळी हे झाली तर कसं बघतात. हा दिसतोय बाबा. हा 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 दररम 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 दम दररम दम. अरे बाबा याला फोन केला. याला फोन दाखवतोय घरी. मम्मीला पण फोन करून दाखवतोय मी. कसा दिसतोय पण ना. याच्या माझ्याच्या दाखवा ना. बघा दिसला का? आता येईल पुन्हा बघ. डोंगर दाखवला ते ना तुम्हाला. दिसला का? अरे शतपावली चालली त्यांची. बघेल पांढऱ्या वाघाबद्दलची. काय भारी येतो पांढरा वाघा. हा पांढरा म्हणजे एकदम सोबत मस्त वाटला. एकदम प्रॉपर दिसतोय. इथून मस्त दिसतोय. लागतं राऊंड. भारी यार. मस्त वाटला पांढरा वाघ. सुंदर वाटला. चालाची जी ॲटिट्यूड आहे ना क्लासिक. आता आपण गुफेत चाललोय. चला तुम गुफेतून बाहेर. आता बसलेले आहेत नीलगाय. नीलगायच बोलतात ना. अरे आपल्या तास पठारावर पण दिसतात या गाई. खूप मोठा भयंकर असं. यांचे ड्रोन शॉट पण मी घेतलेले जेव्हा मी कास पठारावर गेलेलो. अरे उठलं लगेच. बोललो ना मी जिथे जातो तिथे उठतात हे लोक. काय माहित माझ्यामध्ये पावर आहे का काय कळलं झाले का. मला बघून ते अनकम्फर्टेबल होतात. एवढ्या मोठ्यात बघा ना. म्हशीपेक्षा मोठ्याच आहे बाई. हे काय साधं सुद्धा नाही. तर कॅमेऱ्यात एवढं काय खास दिसत नाही ते पण. अरे जेवण टाकतात आहे काय? नाही रे म्हणून उठलं काय? जेवण आलं म्हणून चला जेवण बघायचं. अरे ही 2 नंबर करायला आली. उठली आहेत वाटतं आताच्या. चुकीच्या टायमिंगला आलं वाटतं मी. येले काय. इनका तो 2 नंबर का समय हो गया भैया.
लोक केवढी मोठी मसल्स बघा हे. ओ तेरी, हा मला वाटतं मेल आहे आणि 2 त्या फिमेल आहेत. हा मेल आहे दिसला तुम्हाला. आता 2 नंबर करतो 2. आता त्या काकाला पण विचारलं तेव्हा बोलले की हा जो हा मेल आहे तो एकदम स्ट्रॉंग दिसतोय, काय मसल्स आहे. आणि हे जीवनाची गाडी आली आहे ते त्यांना घास वगैरे देणार म्हणून हे उठलेत. माझ्या काय ह्याचा काय संबंध नाहीये. ठीक आहे. हा तर ते खाणं त्यांचं आलंय खाद्य. ते मी बोललो ना यांना खायला घातलंय सगळ्यांना त्या बिबट्यांना ह्यांना. त्यामुळे ते एक सतपावली चाललेली मागं तुम्हाला दाखवलं. आणि इथं ते स्वतः खायला यांचं पण खाद्य आलंय त्यामुळे ते उठले. आणि ते समोर सांबार आहे गेस आहे ना. केवढं मोठं आहे बघितलं का तू. चला पुढे जाऊ. सॉरी मित्रांनो, जे मागचे जे होता तो गावा होता. ठीक आहे बघा इथं डिटेल दिले सगळं. इथं गावा, हा ती नीलगाय नाहीये गावा आहे ते. इथं बघा हे केवढं मोठं आहे. केवढा मोठा आहे. सांबार काय काय माहिती. खूप सारे आता याचं नाव मला माहित नाहीयेत. काही यांच्यावर शिंग आहे, त्यांना शिंग नाहीये त्याच्यामध्ये. पण हरणाचाच हा एक प्रकार आहे. हा जरा क्लोज जाऊन जरा चेहरा बघू इथं. अरे म्हणलं तू इतका बोलतोस, मला हे जे इकडे तोंड दाखव फिरून इकडे. तुझी पावर आहे ना बोलतोयस. हा हॅलो हॅलो केलं बघ केलं. नाही अजून नाही. पूर्ण दादा इकडे बघा जरा. दादा फेस इकडे पाहिजे मला. अहो आलं की किती करू. माझ्याकडे पाहायला पाहिजे त्याने. अरे तू काय हिरोईन आहेस पे. मग काय. हॅलो असं प्राण्यांना दादा इकडे डिस्टर्ब दादा इकडे बघ जरा. ओरडतील. दाखव. हरणा तोंड दाखव तुला रामाची शपथ. अरे आपण ते करतो ना. काय हे अरे पण दाखवलं त्याने तोंड बघ की. मला पूर्ण फेस पाहिजे त्याचं. तुला फेस काय नको. तुझा फेस पहिला इकडे कर. मी नाही करणार. मग तू करत नाही ते कसं करेल. दाखव इकडे. भाग आहे आपल्याला बघायला भेटलंय. याचं नाव मी बघतो जरा. इथं कुठं पार्टी पण दिसणार झाली. मला वाटतं पुढे ना तर मागे असेल. इथली पहिली पार्टी तुम्हाला दाखवतो हे करतो. तुम्ही इथं माहित नाही. बाकीच्या फिल्म तिकडं हाणामारी चालली. दोन हे लोक शिंगानीच मारामारी करतात काय. हो तर तिकडं हाणामारी चालली छोटीशी. दिसली का. एवढं काय नाही, खेळतात ते लोक. शिंग तुटलं भेटलं तर भावकीतली भांडण्यात काय नाही. ते सुटतीला तिसरा एक आला बघायला. अरे काय करताय सोडा दिसला. तिसरा आला. त्याला जाऊ दे मला बोलतोय यार काय करा ते करू दे. चला निघू आपण. आपलं रेकॉर्ड केलं का. रेकॉर्ड केलं का नाही माहिती नाही मला. बघा केलं की ना तोंड इकडं मस्त पैकी बघतोय बघा. हॅलो खाद्य चाललंय तिचं खायचं. पुन्हा तोंड केलं. आता ही गाडी आली म्हणून केलं तर मी माझ्यामुळे नाही. बघ ही गाडी आली. यांनी गाडी आली त्याच्यामुळे लगेच तोंड तिकडे त्याने केलं. मग मी एकटा आलो की बरोबर माझ्या तोंड करतो. आणते काय. आय लव्ह ॲनिमल्स. मला प्राणी आवडतात आणि माझी तेवढी पॉझिटिव्हिटी आहे की ॲनिमल्स माझ्याकडे येतात. मी होते तुझ्यासोबत म्हणून त्याने इकडे फेस केलं. तू निघाली की लगेच मग माझ्याकडे फोर्स केलं. कळलं ना. काही असंच असतं. आय लव्ह ॲनिमल्स. याचं पाहिजे नाव मला माहित नाही. नाव मला नाही तर गावाच लिहिलं फक्त. आपण रात्री पण त्याचं नाव सारंग आहे आय गेस. कारण तिथे पार्टी लावलेली बट त्यावेळेस फोटो बुटो ना ते जरा खूप सारे असे घसपटलेले म्हणजे खराब झालेले. त्यामुळे मला माहिती पण सारंग नावाची तिथं पार्टी होती आय गेस. तो सारंग असेल. आणि त्याचं हे पण लिहिलेलं की त्याची जी शिंग आहेत ना ती शिंग आतून भरी असतात आणि ते काही काळानंतर गळूनही पडतात असंही लिहिलेलं होतं. ठीक आहे चल बघूया. इथे तर पुढे गेला आय थिंक हत्ती आहे. हा याच्यात बघू काय काय भेटतं बघायला. कुठून कुठं आलो ना तेच कळत नाही. नुसतं आम्ही इकडे फिरतो. तुमचे काय बाटला भेटला आणला असेल कचरा आणला असेल तर ह्याच्यात टाकायचंय. ठीक आहे. असं कुटुंबावर टाकू नका. त्याला तुडवण्यात येईल. काय कसलं हा क्या ओके. हाँ लाल है ना ये. अभी पका नहीं है भैया. ओके ओके. तूत का झाड आहे ये. या काकूंनी सांगितलं आपल्याला. बरं तूत म्हणजे काय. तूत म्हणजे काय पण अरे ते छोटे छोटे असतात. आम्ही आमच्या शाळेमध्ये होतं ना ते खायचं. ओके. मी तर पहिल्यांदा ऐकलंय तूत वगैरे. तूत ते त्यांच्यात बोलतात. मला काय कळत नव्हतं तूत काय बोलतात. ठीक आहे काहीतरी कारण आहे.
चला इकडे आपला हत्ती चिंकार हवे तसं काय भेटणार आहेत. आणि हा इथे थोडं ह्याच्यावर आहे ना असे टॉयलेट्स वगैरे आहेत, त्यामुळे काय टेन्शन नाही. जंगलात बिंगलात जाऊन घाण करू नका, ठीक आहे. टॉयलेट वगैरे आहेत, भेटेल तुम्हाला 2-2 मिनिटावर टॉयलेट आहेत तिथे. मित्रांनो इथं आहे काळवीट, लांडगाण, कोल्हा. बघू तिथं काय काळवीटलेलं. ओके हे हरण आहे रे, वा सुंदर हरण आहे तिथे. कुठे हरण आहे? मिक्स आहेत, काळवीट आहे. कुठे काळवीट? काळवीट काळं असतं त्या साईडला मला वाटतं. इथं हरणाचा गुच्छा बसला इथं. कळप कळप सॉरी माय मिस्टेक. अयो झाड बघितलं कसलं काट्यांचं. हाला मी आता बघितलंय झूम करता. आकाश हा आता ह्या हरणांना उठवून दाखव. हरणा नोट आहे खूप लांब आहेत, माझ्या ऊर्जेच्या बाहेर आहेत ते. हे नाही तू माझी ऊर्जा पोहोचणार नाही. डोळ्यांच्या समोर मग दाखव उठून. नाही काय चल दाखव रे. इकडे दगडी खाण्याला लागतील मग उठतील ते. रघुनाथ हेमुले यांनी शिवराम यांच्यासाठी काळवीट दत्तक घेतले आहेत 2025. ओके इथे काळवीट आलं बघ. हे काळवीट आहे माहिती आहे ना काळवीट. एक काळवीट ऐकलं की मला सलमान खान आठवतो. अरे याच्या डोक्यात काय शिंग आहेत. अरे रशीने बांधले काय ते? नाही ते हे लागले झाडाचं काहीतरी लागले त्याला. तो त्रास होतोय बघ ना ते काढायचं. दे इकडे मी तुला काढून. शिंग बघितलं कसं? आय थिंक रशी अडकलंय. आता बघ फार दिसतोय कडक ना. बोलते की सगळा त्या कळपाला उठून दाखव. बोल सगळा कळपाला उठून दाखव. दगडे हाणावे लागतील तेव्हा उठतील. असे नॉर्मल करत असेल मस्ती. काय मस्ती मजा करतात काय. तर एक काळवीट दुसरं हरण आहे. एक हरणांची एक जात आहे. हा बघ ना कसे ते जरा मोठे आहेत पण. हा काय अरे बापरे हा थोडा मोठे आहेत. ह्यांचं पण जेवण आलंय. ही गाडी जेवण घेऊन येते आणि त्यांना खाद्य वगैरे पुरवठं. ही जी आहे ही आहे नीलगाय. ओके मला वाटलं नीलगाय म्हणजे त्या म्हशीसारखी मोठी असते. हां तिकडे लिहिलंय ना नीलगाय. मी आता त्या दादा त्यांना विचारलं कारण ते बोर्ड त्या साईडला होतं म्हणजे एवढ्याला मागं कुठं जाणार. त्यांना ते बोलले नीलगाय आहे. तर ही आहे मित्रांनो नीलगाय. मला वाटलं ती मगाशी आपण बघितलं ना गावा होता गावा. मला तर मगाशी तो गावा होता ना तो गावा मला नीलगाय वाटलेले म्हणजे त्या टाईपमध्ये असेल मोठीच्या मोठे थोडेफार जरा जांभळी निळ्या कलरचे. हे खायला टाकायला चालू केलं आता. हे खायला घेऊन चाललेत. गेट वगैरे तिकडे ओपन केलं आहे आणि खाण्यासाठी देतील आता. काय बघा ते शिंग थोडंसं वाकडं झालं आहे. बघायला चिंकारा इंडियन गझेल कुठे दिसत आहे का? ओके ओके इथे बसलाय जस्ट बसलाय. कुठे गेलं? नॉर्मल हरणासारखाच दिसतोय एवढं काय. तिकडे चालतोय इथे एक बसलाय. रस दिसतात आहे बघा. त्याला दिसला का? ओश इथं बोर्ड पण लागलाय. बोर्डच्या अगोदरच आम्ही सापडलं. आम्ही राजगडला गेलो तेव्हा आम्ही जेव्हा त्या रस बघितलेला रसाचा रस. आणि इकडे करायचं 2 नंबर गुफेत बसतो. अंडगा हा 1 नंबर क्लोज दिसला. यांची पण शतपावली चालली काय. 2 आहेत. एक इकडे आहेत आणि दुसरा इकडे लांब तिकडे दिसतोय.
आणि हा नजरेसमोरच काय दिसतो लांडगा कोल्हा आहे. कोल्हा तर एवढा छोटे नसतात, हा लांडगा दिसतो मला. आला जवळ आला. राऊंड 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 मारतोय. जंगली कुत्रा आहे काय? आणि ते आलेले सगळे बोलतात हे कुत्र्यासारखे दिसत आहे. डाऊट होतोय नवी कुत्रे आणून ठेवले ते काय दाजी कुत्र्यासारखे दिसत आहेत ना? कुत्र्यासारखे दिसत आहे की रे? काय माहित कुत्रे आणून ठेवले ते काय माहित. रावण हो जंगलात लांडगा आहे. लांडगा छोटे असतात ना लांडगे. हो बकरीला धरतात ना. तुम्ही कुठल्या गावचं? हा तिथे असतात ना. हा बरोबर आजीना माहिती. बकऱ्यांना धरतात बरोबर बोलल्या त्या. ठेवलेला भारतीय लांडगा हा जो दिसतो साईज सेम कुत्र्यासारखीच आहे. ठीक आहे साईज मध्ये काय डिफरन्स नाही. कुत्रा साईज आहे आणि छोटं दोन दोन आहे तिथे. दोन दोन ठेवलेत. हा राऊंड मारतात आहे. आजी बरोबर बोलले हे बकऱ्यांना धरतात म्हणून यवतमाळच्या आहेत त्या. आणि त्या साईडला मला वाटतं आहेत लांडगे वगैरे जे अशी लुटमार करतात आपल्या इथे. काय शहरीकरण जास्त झाल्यामुळे झाड बिड नसल्यामुळे येतात. मग चला आता पुढे जावं. पुढे काय बघायला भेटतं का? अजून हत्ती दिसला नाही तर बोलले हत्ती आहेत हत्ती आहेत. अरे मला अभयचा मित्र बघायचा. हा काय कोण अभयचा मित्र? तुला माहित का गोरीला? हो 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 इथे नाही. इथे गोरीला नाही आहेत. त्याला दाखवायचंय मला व्हिडिओ कॉल. ठीक आहे चला. आता तर शौचालय वगैरे आहे तिकडे पूर्ण काय 10 मिनिटाच्या अंतरावर शौचालय वगैरेच आहेत. जाऊ पुढे बघणार आहोत. काय एशियाटिक लायन बोलतात आणि आशियाई सिंह बोलतात. पण सिंह कुठं काय दिसना. आमचा पाहुणा उठना. आमचा पाहुणा उठला. राहू दे कुठं गेला बघू दे मला. अरे कुठे दिसतोय का रे तुला? इथं आतमध्ये बसलाय एकदम. राहायला जी जागा केली ना आतमध्ये मला वाटतं बाहेर गरमीने त्रस्त झाले असतील त्याच्यामुळे आतमध्ये बसलो. अरे जांभळी दिली का चाडून. दिसलंय का बारीक कुठे? अरे तू बाहेर तर सिंह आहे. तिथं ते फिमेल आहे का? आणि इथे दिसला तुम्हाला? दिसत नाहीये. वेट अ मिनिट. हा दिसला तुम्हाला? हा आहे सिंह जो पडलेला आहे झोपेला. चला तो पण हत्ती बघून येऊ. बघतो आपण आपले गजराज. एवढे मोठे धुवायचे चालले त्यांना. मस्त पाणी बिणी मारतात आहे. तिकडं घार आहे दिसली का तुला ती? अरे पागल ती घार दिसली ब्राऊन कलर ती घार आहे. इथे आपण हे बघू आपण. पाणी मारतोय बघ तो. खालून उचलतो पाणी मारतो. दिसलं का? पाणीच येत नाहीये. त्यांना सांग ना. त्याला पाणी सांगतो त्याला बोल पाईपच घे कोंडेत तुझ्या. ते कुठलं पाणी मारतोय रे? खालच्या नळाला तिथून पाण्याचं येतंय. जसं काय तर घारी बसल्यात. दिसलं का? आता आली का? हा सगळा सिंह आहे ना झोपलाय. आकाशाला उठून दाखव ना. याला उठून दाखव. मग तू बोलतोस मी उठवतो हे करतो. दाखव आता ह्याला. आता ही बोलते याला उठून दाखव सिंहाला. सिंह मला उठवल. असं झोपला तो. दुपारची झोपायची वेळ असते माहिती आहे ना. कानाने का तर झटा पडलाय. त्याला असं वरती जायला. आणि आतमध्ये ती फेमेल दिसते का तुम्हाला इकडे?
त्याच्या इथं जाळीमध्ये फिमेल आहे ती, फिमेल पण झोपली आहे. झोपायची वेळ बाबा, 4-5 नंतर उठतात ते, रात्रीचे शिकार आहेत. चला आता मंडळी झालं आता इथलं. चला चला दुसरीकडे जायचं अजून बघायला काय तर. नाही बघायचं आता काय, झोपलाय तो. याला पण रामाई शपथ देऊ का? चला इथे आहे इंडियन शेकरू. दिसतंय का? खूप लांब आहे ते, 2-3 आहे दिसतात इथे इंडियन शेकरू. लेपर्ड कॅट आहे जी इथे दिसत नाहीये. आतमध्ये तर गर्ट आहेत, त्याच्यात गेले असणार. सगळं ब्लँक दिसत नाही दिसत. हे पण आहे रान मांजर आहे ना इथे. आलं झाली ही जरा मोठी आहे. छोटा वाघ, छोटा वाघ. हा तर आपण मागाशी जे रानमांजर बघितलेलं ना, ते आपल्या नॉर्मल मांजर थोडंसं मोठं आहे. आणि आता तिकडून आम्ही आलो आणि आता येऊन गेट पाशी तर बसलेलो आहोत. की ऑलमोस्ट आपलं सगळं जे बघणं सगळं झालेलं आहे. पूर्ण पार्क एक्सप्लोर केला आहे आणि आता ती निघायची वेळ. आणि सकाळी जेव्हा आला तेवढी गर्दी नव्हती, पण आता बघता एवढी प्रचंड गर्दी आहे. सगळी पब्लिक आली आहे ते बघायला. आता शाळेला सुट्टा पण आहे, त्याच्यामुळे सगळे आता आलेत. आणि तर आपला आता व्हिडिओ संपवतो आहे. मस्त बघून वगैरे झालं. ते व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. पुन्हा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.